चंद्रकांत नथुराम ठाकरे, राणा नेरे, मी पोलीस पाटील मेरेगाव. मी परळीतून शाळा 8:15 वाजता 9:15 वाजता घरी जात असताना माझ्याच गावातील 8-9 तरुणांचा गोरखा माझ्या बाईक घेऊन माझ्या समोर आले आणि मला अवैध वाटेत शिवीगाळ केली आणि त्यांच्या हातात असलेल्या रॉडनी मला मारायची सुरुवात केली. त्या मारानेच मी खाली कोसळलो. तसेच आजूबाजूचे 4-5 जण त्यांनी लाथाबुक्यांनी मला मारहाण केली. तरी त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. मी आत्ता अलिबागला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. परवा रात्री काय झालं? परवा रात्री 9-9:30 वाजता परवा रात्री 9-9:30 वाजता पप्पा इथे बस स्टॉपवर बसले होते आणि गावातले काही स्थानिक नागरिक आले आणि त्यांना दमदाटी करून मारायला सुरुवात केली. त्यांनी धक्का वगैरे द्यायला लागले आणि माझ्या पप्पांचं नाव हल्ला केला, माझ्या पप्पाला हल्ला केला आणि डोक्यावरती वगैरे, पोटावरती, हातांवरती खूप सिरियस आहेत ते. आता ते अलिबागला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि म्हणजे ते गावातनं आले आणि त्यांच्यावर दमदाटी वगैरे करायला लागले. आज सकाळीच आमच्यावर धमकी देण्यात आली, आमच्यावर दमदाटी करण्यात आली. तुम्ही कोण आहेत? त्या मारले त्यांची आई आहेत का? मारले त्यांची आई आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? माझ्या मुलाला काही बिनअपराधी का मारायचं? माझ्या मुलावर हल्ला केला तेही. माझा मुलगा कुणाच्या भांडणात नाही, इथं बसलेला बस स्टॉपला त्यांनी मारला या लोकांनी, आमच्या गावातल्या. स्थानिक गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे? स्थानिक गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे? हे गावचे पोलीस पाटील होते. आज त्यांच्यावर हल्ला होता. तर सर्वसामान्य नागरिकांना पण धोका आहे ना त्यांच्यापासून. त्यांना न्याय मिळायला पाहिजे. आज पोलीस पाटील मला उद्या पुन्हा मारतील. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की नागरिक पण सुरक्षित नाहीये? ठीक आहे. ठीक आहे. या गोष्टीला 4 दिवस चालू झालेला आहे. खुलेआम फिरतात हे नागरिक येते, गुंड येते, खुलेआम फिरतात आणि आम्हाला न्याय काही नाही का?